ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महाग्रंथ, श्री हिंदू धर्मग्रंथ, श्री मूळ 12 ज्योतिर्लिंग प्रसन्न, 29/4/1996 सोमवार या दिवसाची माहिती बघूया आपण. श्री पुरुष मानव यांनी 111 मंत्र म्हणत असताना त्यांच्या संपूर्ण शरीरामधून 101 दिव्य तेजस्वी ज्योती बाहेर पडलेल्या होत्या. ते पुरुष मानव जे तपश्चर्या करत होते, ध्यानस्थ बसले होते, त्यावेळेस त्यांच्या संपूर्ण शरीरामधून 101 दिव्य ज्योती हे शरीराच्या बाहेर पडत होत्या. तेजस्वी ज्योती बाहेर पडत होत्या त्या. व त्या 101 ज्योती या तेथील सूर्याच्या वरून तेथील खाली पृथ्वीवर जो समुद्र आहे त्या समुद्राच्या पाण्याच्या वर त्या ज्योती येऊन थांबल्या. मग ते सूर्याच्या वर जे बसलेले होते तेव्हा त्यांच्या संपूर्ण शरीरामधून 101 ज्योती बाहेर निघाल्या आणि त्या सूर्यावरून त्यांची जी खालची पृथ्वी आहे त्या पृथ्वीच्या समुद्राच्या पाण्याच्या वर त्या 101 ज्योती या येऊन थांबल्या पाण्याच्या वर. व त्या ज्योती समुद्राच्या पाण्यामधून खाली समुद्राच्या तळाला पोहोचल्या. त्या पाण्यामधून खाली समुद्राच्या तळात म्हणजे पृथ्वीत पोहोचल्या खाली. व सर्व 101 ज्योती यांनी तेथील पृथ्वीच्या आत पोटाच्या आत प्रवेश केला. त्या ज्योतींनी समुद्राच्या पाण्यातून तळाला जाऊन पृथ्वीच्या पोटाच्या आत त्या ज्योती गेल्या. 101 ज्योती पाण्यामधून खाली जाऊन तळाला पोहोचल्या, त्या म्हणजे पृथ्वीच्या पोटात आत प्रवेश केला. काही काळ गेल्यानंतर पुन्हा त्या सर्व 101 ज्योती त्या हळूहळू पृथ्वीच्या पोटामधून वर येऊ लागल्या. काही काळानंतर त्या ज्योती परत हळूहळू पृथ्वीच्या पोटामधून वर आल्या. व त्या सर्व वर येता येता त्या सर्व ज्योतींनी श्री सूर्य हे रूप धारण केले. त्या 101 ज्योतींनी वर येता येता सूर्य हे रूप धारण केलं, सूर्याचं रूप. व त्या सर्व वर येता येता त्या सर्व ज्योतींनी हे सूर्य रूप धारण केल्यानंतर त्या सर्व 101 सूर्य तेथील समुद्राच्या पाण्याच्या वर हळूहळू आले. ते सगळे सूर्य समुद्राच्या पाण्याच्या वर आले. व सर्व सूर्य यांनी श्री पुरुष मानव हे रूप धारण केले. त्या सूर्यांनी काय केलं, 101 सूर्याने पाण्याच्या वर आलं, पुरुष मानव हे रूप धारण केलं. व त्यांनी लगेचच तेथे पाण्याच्या वर श्री मासा हे रूप धारण केलं. मग ते पाण्याच्या वर आल्यावर त्या पुरुष मानवांनी काय केलं, मासा हे रूप धारण केलं. व सर्व मासे हे समुद्राच्या पाण्यामधून समुद्राच्या कडेला येऊन पोचले. ते मासा हे रूप घेतल्यावर ते पोहत पोहत कडेला आले, ते सूर्याच्या समुद्राच्या कडेला आले. त्या सर्व स्त्री मासा यांनी तेथे लगेचच स्त्री मानव हे रूप धारण केलं. त्या माशांनी काय केलं, समुद्राच्या कडेला आल्यावर लगेच स्त्री मानव हे रूप धारण केलं. व सर्व 101 स्त्रिया त्या समुद्राच्या पाण्याच्या बाहेर आल्या. त्या स्त्रिया बाहेर आल्या व त्या सर्व 101 स्त्री मानव यांनी पुन्हा तेथे लगेचच श्री पुरुष मानव हे रूप धारण केलं. त्या स्त्रियांनी लगेचच तेथं काय केलं, कडेला आल्यावर पुरुष मानव हे रूप धारण केलं. व सर्व 101 पुरुष मानव हे तेथील पृथ्वीच्या डोंगराच्या वर काही काळ ध्यानस्थ बसले आहेत. मग त्या पुरुष मानव यांनी तिथे डोंगरावर काय केलं, काही काळ ध्यानस्थ बसले. त्यांनी तपश्चर्या केली नाही, फक्त ध्यानस्थ बसले. त्यांची ध्यानस्थ अवस्था पूर्ण झाल्यानंतर श्री पुरुष मानव यांनी प्रत्येकाने एका पशु पक्षी प्राणी व इतर प्राणी यांचे रूप धारण केले. त्यांची ध्यानस्थ अवस्था पूर्ण झाल्यावर प्रत्येकाने काय काय केलं, पशु पक्षी प्राणी हे रूप धारण केलं एका हे माणसाने. तो प्रत्येक मानवाने सर्व पशु पक्षी प्राणी व इतर प्राणी
या सर्वांचे प्रमुख असे एक एक रूप धारण केलेले आहे. म्हणजे कुत्रा हा प्राणी असेल तर कुत्र्यांचा प्रमुख एक कुत्रा हे रूप धारण केलं. असं 101 प्राणी, पशु पक्षी प्राणी यांची दैवत म्हणून ते निर्माण झालेले आहेत. व ते सर्वजण पशु पक्षी प्राणी व इतर प्राणी यांच्यामध्ये जाऊन राहू लागले. मग त्यांनी काय केलं, जंगलामध्ये त्या पशु पक्षी प्राणी यांच्यामध्ये जाऊन राहू लागले. त्यांच्यामध्ये मिसळले आहे, ते त्यांच्यात मिसळून राहू लागले. त्यांचे प्रमुख दैवत म्हणून राहू लागले. त्यांचे प्रमुख दैवत म्हणून ते राहू लागले. उदाहरणार्थ कावळा हा पक्षी आहे, ती एक पक्ष्यामधील जात आहे. कावळा पक्षी आहे, त्यांची ती एक जातच आहे कावळ्यांची. त्या जातीच्या कावळ्यामध्ये डोम कावळा हा प्रमुख असतो. त्या कावळ्यामध्ये डोम कावळा हा प्रमुख असतो. बरोबर आहे ना, एकच डोळा असतो त्याला. याप्रमाणे त्या 101 दैवतामधील एकाने श्री डोम कावळा हे रूप धारण केलं. त्यापैकी एकाने काय केलं, डोम कावळा हे रूप धारण केलं. तो कावळा पक्षी यांच्या जातीमध्ये जाऊन राहू लागला. त्या कावळ्या पक्षामध्ये ते जाऊन राहू लागला तो, व त्यांचे प्रमुख दैवत बनून त्यांचा सांभाळ रक्षण करू लागला. तो डोम कावळा त्या कावळ्यांचा प्रमुख बनून त्यांचा सांभाळ रक्षण करू लागला, म्हणजे तो त्यांचा दैवत. याप्रमाणे प्रत्येक मानवाने एक एक पशु पक्षी प्राणी यांच्यामधील त्यांच्या जातीमधील प्रमुख हा अवतार घेतला. ते 101 दैवतांनी, त्या मानवांनी एक एक अवतार घेतला व तो त्यांच्यामध्ये जाऊन राहून मिसळून त्यांचा प्रमुख बनून, त्यांचे प्रमुख दैवत बनून त्यांचा सांभाळ रक्षण करीत राहिलेला आहे. एक एक त्यांचं दैवत बनून राहिला, मग त्यांचा सांभाळ रक्षण, त्यांच्या काय अडी अडचणी असतील ते सोडवणं त्यांचं ते दैवत बनून राहिलं. ब्रह्मांडामधील पशु पक्षी प्राणी व इतर सर्व प्राणी या सर्वांचे प्रमुख ही 101 जाती आहेत. म्हणजे जेवढे पशु पक्षी प्राणी आहेत त्यांचे सगळे मिळून 101 प्रमुख जाती आहेत. 101. उदाहरणार्थ वाघ, सिंह, हत्ती, घोडा, चिमणी, कावळा, पोपट वगैरे म्हणजे ते प्राणी. अशा प्रकारे फक्त प्रमुख 101च जाती आहेत. पशु पक्षी प्राणी यांच्या प्रमुख 101 जाती आहेत, जास्त नाहीत. परंतु त्यांचा म्हणजे प्रत्येक जातीचा पोट जाती अनेक आहेत. म्हणजे कावळा असेल तर त्यांच्या पोट जाती अनेक आहेत, पण प्रमुख ते एक कावळा म्हणजे डोम कावळा. त्यांच्या पोट जाती पोट जाती पोट जाती पोट जाती म्हणजे त्यांची वंश परंपरा अनेक आहे. प्रत्येक प्राण्याचे, पशुचे, पक्षींचे याप्रमाणे ते संपूर्ण भरलेले आहे. पण प्रमुख हे 101च आहेत, 101 जाती आहेत. श्री नपुंसक पुरुष मानव हे तेथील सूर्याच्या वर उभे राहून 111 मंत्र म्हणत असताना त्यांच्या शरीरामधून 101 ज्योती बाहेर प्रकट झाल्या आहेत. म्हणजे त्यांनी 111 मंत्र म्हटले. ते नपुंसक पुरुष जो होता त्याने 111 मंत्र म्हटले, पण ज्योती 101 निघाल्या. व त्या दिव्य ज्योतींच्या पासून त्यांचे प्रमुख 101 दैवते निर्माण होऊन त्यांच्यात वावरू लागल्यानंतर श्री नपुंसक पुरुष मानव यांनी श्री गरुड पक्षीय रूप धारण केले. ते 101 दैवत वावरू लागले म्हणजे त्यांच्यात प्रमुख बनून मग त्याने काय केलं, त्या नपुंसक पुरुष मानव यांनी गरुड पक्षाचं रूप धारण केलं. गरुड पक्षी, श्री गरुड पक्षी हा तेथून उडाला व तेथील चंद्राच्या वर न थांबता सरळ आपल्या म्हणजे मूळ सूर्याच्या वर येऊन थांबला आहे. मग तो गरुड पक्षी त्यांच्या चंद्रावर नाही गेला, डायरेक्ट आपल्या सूर्याच्या वर येऊन थांबला. आपला सूर्य म्हणजे प्रमुख सूर्य आहे. तो आपल्या सूर्याच्या वर आल्यानंतर श्री गरुड पक्षी यांनी खाली जसा जो काही संपूर्ण विधी पूर्ण केलेला होता तो सर्व विधी जसाचा तसा सर्व विधी व्यवस्थित पूर्ण केला आहे. म्हणजे ते वरती ज्याप्रमाणे तो विधी केलेला होता तो सगळा विधी आपल्या सूर्याच्या वर आल्यावर केला.
म्हणजे गरुड पक्षी, नपुंसक पुरुष, स्त्री वगैरे जे काय आहे ते 101 दैवत निर्माण केली, त्या प्राण्यांमध्ये केले. म्हणजे संपूर्ण विधी आपल्या ह्याच्यावर केला. व आपल्या सूर्याच्या वरून श्री गरुड पक्षी उडाला व आपल्या म्हणजे मूळ चंद्राच्या वर गरुड पक्षी न येता न थांबता तेथे कोणताही विधी न करता आपल्या सूर्याच्या वरून ब्रह्मांडाच्या वर टोकावरची 1 नंबरची पृथ्वी आहे तेथील सूर्याच्या वर श्री गरुड पक्षी हा येऊन थांबला. म्हणजे आपल्या सूर्यावरून उडाल्यावर आपल्या चंद्रावर गेला नाही, डायरेक्ट सगळ्यात वरती 1 नंबरची जी पृथ्वी आहे त्या पृथ्वीच्या सूर्याच्या वर तो गरुड पक्षी जाऊन थांबला व तेथे नेहमीप्रमाणे सर्व विधी व्यवस्थित पूर्ण करून तेथून श्री गरुड पक्षी उडाला व त्यांच्या चंद्राचे वर न थांबता सरळ त्याच्या खालची 2 नंबरच्या पृथ्वीच्या सूर्याच्या वर श्री गरुड पक्षी हा येऊन थांबला आहे. मग तेथून उडाल्यानंतर त्यांच्या चंद्रावर न जाता त्याच्या खालच्या पृथ्वीच्या सूर्यावर तो गरुड पक्षी येऊन थांबला. 30/4/1996 मंगळवार या दिवसाची माहिती होईल. आता ते 101 जी दैवत आहेत ना, नाही का, प्राण्यांची, ती सगळी विष्णूने ताब्यात घेतलेली आहेत. म्हणजे पशु पक्षी प्राणी मानव नाही, पशु पक्षी प्राणी यांची दैवत ती 101 जी आहेत ती सगळी विष्णूच्या ताब्यात आहेत. म्हणजे त्यांचा सांभाळ करणं, रक्षण करणं, त्यांची वंश परंपरा हे सांभाळणं वगैरे सगळं विष्णूच्या ताब्यात आहे. मग विष्णूने करणं आपला कृष्णाचा पण अवतार घेतलेला आहे. त्याच्यानंतर तो हा अवतार घेतलेला आहे शंकराचार्य, जे प्रमुख शंकराचार्य आहेत ते विष्णूने अवतार घेतलेला आहे. हा आद्यगुरु शंकराचार्य. त्याच्यानंतर ते नृसिंह सरस्वती नाही का, ते तो अवतार घेतला. अशी त्यांचे प्रमुख अवतार आहेत. आणि स्त्री पुरुष त्यांचं वंश परंपरा त्यांनी चालू केलेली. पशु पक्षी प्राणी यांची वंश परंपरा चालू केलेली. नंतर संपूर्ण निसर्ग नटवलेला सजवलेला आहे. म्हणजे बरंच त्यांचं मोठं कार्य आहे. पान नंबर 374, 30/4/1996 मंगळवार. ब्रह्मांडाच्या वर टोकापासून खाली 2 नंबर पृथ्वीच्या सूर्याच्या वर श्री गरुड पक्षी येऊन थांबल्यानंतर त्यांनी तेथे नेहमीप्रमाणे सर्व विधी व्यवस्थित पूर्ण केल्यानंतर श्री गरुड पक्षी हे तेथील चंद्राच्या वर जाऊन थांबलेले आहेत. म्हणजे अगोदर कुठल्या चंद्रावर जाऊन थांबले नव्हते, फक्त या पृथ्वीच्या सूर्यावर विधी केल्यानंतर चंद्रावर जाऊन थांबले ते. श्री गरुड पक्षी यांनी सर्वात खालच्या तळाचा चंद्र, आपला मूळ चंद्र व सर्वात वरचा टोकावरचा चंद्र या चंद्राच्या वर कोणताही विधी केलेला नाही. फक्त या चंद्राच्या वर काही विधी केलेला आहे. म्हणजे त्या गरुड पक्षी यांनी काय केलेलं आहे, सूर्याच्या वर सगळा विधी केलेला आहे, बरोबर आहे ना. पण गरुड पक्षी यांनी सर्वात खालचा मूळ तळाचा चंद्र, त्याच्यानंतर आपला मूळ चंद्र व सर्वात वरचा टोकावरचा चंद्र या चंद्राचे वर कोणताही विधी केलेला नाही. म्हणजे हे जे 3 चंद्र आहेत त्यांच्या विधी केलेला नाही. फक्त या चंद्राच्या वर काय विधी केलेला आहे. म्हणजे खाली 2 नंबर, वर पासून खाली 2 नंबरचे चंद्र. ब्रह्मांडाच्या वर टोकापासून 2 नंबर चंद्राच्या वर श्री गरुड पक्षी हे येऊन थांबल्यानंतर त्यांनी मूळ ज्योतीचे रूप धारण केले. म्हणजे ब्रह्मांडाच्या वर पासून खाली 2 नंबर पृथ्वीचा जो चंद्र आहे त्या चंद्रावर तो गरुड पक्षी आला आणि त्यांनी त्याचं मूळ ज्योतीचं रूप धारण केलं त्या गरुड पक्षाने. आणि त्या ज्योतीचं रूप धारण केल्यानंतर त्या ज्योतीने श्री बदक या पक्षाचे रूप धारण केले.
त्या ज्योतीने तिथं बदक या पक्ष्याचं रूप धारण केलं. श्री बदक हा पक्षी तेथील चंद्राचे वर काही वेळ आनंदाने नाचला व बागडलेला आहे. ते बदक पक्षाने काय केलं, तेथील चंद्राचे वर काही वेळ आनंदाने नाचला व बागडलेला आहे तो बदक. नंतर श्री बदक पक्षी यांनी तेथे स्त्री पुरुष मानव हे रूप धारण केले आहे. त्यानंतर ते चंद्रावरती काय केलं, त्या बदक पक्षीयांनी पुरुष मानव हे रूप धारण केलं चंद्रावर. श्री पुरुष मानव यांचे शरीराचा उजवा अर्धा भाग हा संपूर्ण पुरुषाचे शरीर होते. त्या पुरुष मानव याचा शरीराचा उजवा भाग हा संपूर्ण पुरुष मानव होता, हा वरपासून असा खाली. व त्याच्या शरीराचा संपूर्ण डावा अर्धा भाग हा स्त्री मानव शरीर होतं. म्हणजे अर्धनारी नटेश्वरचं कसं आहे त्याप्रमाणे अर्ध शरीर पुरुष मानव आणि डाव्या बाजूचं अर्ध शरीर स्त्री मानव असं होतं. शरीराचा अर्धा भाग पुरुष व अर्धा भाग स्त्री असे रूप धारण केलेले आहे. म्हणजे अर्धा भाग शरीर पुरुष, अर्धा भाग शरीर स्त्री असं रूप धारण केलं. स्त्री अर्धे पुरुष व अर्धे स्त्री मानव यांनी तेथील चंद्राचे वर बराच काळपर्यंत अतिशय आनंदाने तांडव नृत्य केलेले आहे. त्यांनी तेथील चंद्राचे वर बराच काळ आनंदाने तांडव नृत्य केलं. ते अर्ध पुरुष अर्ध स्त्री माणसांनी. त्यांचे तांडव नृत्य होत असताना त्यांनी शुद्ध मराठी व संस्कृत भाषामध्ये एकूण 21 वेद म्हटलेले आहेत. ते अर्ध शरीर स्त्री अर्ध पुरुष हे तांडव नृत्य करत असताना त्यांनी 21 वेद म्हटलेले आहेत. नृत्य करत असताना त्यांचे वेद म्हणून झाल्यानंतर देखील ते बराच वेळ तांडव नृत्य करीत होते. त्यांचे 21 वेद म्हणून झाल्यानंतर देखील बराच वेळ ते तांडव नृत्य करीत होते. त्यांचे तांडव नृत्य होतच होते, म्हणजे बराच वेळ होतच होतं ते. श्री सूर्य यांच्यावर जे 111 मंत्र म्हणून जी 101 प्रमुख दैवते निर्माण झालेली होती, सूर्य यांच्यावर जे 111 मंत्र म्हणून 101 ज्योती निर्माण झालेले होते ना, प्रमुख दैवते निर्माण झालेली होती ती. त्या सर्व दैवतांचा नाश, त्या 101 दैवतांचा नाश करण्यासाठी, त्यांच्या कार्याचा नाश करण्यासाठी, त्यांना शत्रू निर्माण करण्यासाठी, त्यांना सर्व प्रकारचा त्रास देण्यासाठी त्यांनी 21 वेद नृत्य करीत करीत म्हटलेले आहेत. म्हणजे त्या दैवतांचा 101 दैवतांचा सर्वनाश करण्यासाठी, पशु पक्षी प्राणी या सर्वांचा नाही का ते त्यांचे दैवतांचा सर्वनाश करण्यासाठी ते 21 वेद म्हटलेले आहेत. त्याचप्रमाणे सर्व पशु पक्षी प्राणी व इतर प्राणी या सर्वांचे प्रमुख सर्व दैवतांशी कायमस्वरूपी वैर भांडण राहावीत. त्या दैवतांची एकमेकांमध्ये वैर निर्माण व्हावं, भांडणं होत राहावीत व त्यामधून त्या दैवतांचा व पशु पक्षी प्राणी यांचा नाश होत राहावा. त्या भांडणामधून त्यांचा, त्या दैवतांचा, पशु पक्षी प्राणी यांचा नाश होत राहावा यासाठी वेद म्हटलेले आहेत. ते वेद त्या वेळेसाठी म्हटले की त्यांच्यात एकामेकांमध्ये वैर व्हावं, भांडणं व्हावं, एकामेकाची भांडणं करून मारामाऱ्या करून मारावं यासाठी वेद म्हटलेले आहेत. त्या मानवाने फक्त वेद म्हटलेले आहेत, मंत्र श्लोक म्हटलेले नाहीत. फक्त 21 वेद म्हटलेत, मंत्र श्लोक वगैरे काही म्हटलेले नाहीत. स्त्री अर्धे पुरुष व अर्धे स्त्री मानव शरीरासहित असणारे मानव यांनी, अर्धे पुरुष व अर्धे स्त्री मानव शरीर असणारे मानव यांनी आपले होत असणारे तांडव नृत्य थांबल्यानंतर त्यांनी त्याच ठिकाणी पूर्व दिशेकडे न पाहता त्यांच्या विरुद्ध, म्हणजे
पश्चिम दिशाकडे आपले तोंड करून तेथील चंद्राचे वर ध्यानस्थ बसून राहिला आहे. नंतर त्यांनी तपश्चर्या केली आहे. त्या अर्ध्या पुरुष आणि अर्ध्या स्त्री मानव होता ना, त्यांनी काय केलं, तांडव नृत्य थांबल्यानंतर त्यांनी त्याच ठिकाणी पूर्व दिशेकडे तोंड नाही केलं, तिकडे बघितलं पण नाही, डायरेक्ट त्याच्या विरुद्ध पश्चिम दिशेला तोंड करून बसले, ध्यानस्थ बसून राहिले. नंतर त्यांनी तपश्चर्या केली पश्चिम दिशेला, विरुद्ध बाजूला. श्री अर्धे पुरुष व अर्धे स्त्री असणारे मानव हे त्याच शरीरासहित अवस्थामध्ये पश्चिम दिशाकडे बराच काळपर्यंत ध्यानस्थ बसलेले असताना, म्हणजे अर्धे पुरुष आणि अर्धे स्त्री जे मानव आहे ते त्याच शरीरासहित पश्चिम दिशेला आहे ना बराच काळ ध्यानस्थ बसले, तपश्चर्या केलेले असताना, म्हणजे त्यांच्या शरीराचा अर्धा भाग जो पुरुष भाग आहे त्या उजव्या बाजूकडून उजव्या बाजूच्या संपूर्ण शरीरामधून असंख्य दिव्य तेजस्वी ज्योती बाहेर पडत होते. ते जे तपश्चर्या करत होते, ध्यानस्थ बसलेले होते, तेव्हा त्यांच्या शरीराचा जो उजवा भाग आहे पुरुष माणूस, त्या पुरुष मानव यांच्या शरीरामधून असंख्य दिव्य ज्योती त्या बाहेर पडत होत्या. व त्यांच्या शरीराचा डावा स्त्री शरीर भाग हा शांत राहून ध्यानस्थ अवस्था प्राप्त करून बसला होता. म्हणजे डाव्या बाजूचा स्त्री भाग आहे तो शांत अवस्थेत बसून ध्यानस्थ बसला होता. पण उजव्या बाजूचा जो भाग आहे पुरुष मानव, त्याच्या शरीरामधून असंख्य कोट्यावधी दिव्य ज्योती बाहेर पडत होत्या. व पुरुष भागामधून असंख्य कोट्यावधी ज्योती बाहेर पडत होत्या. जोपर्यंत त्यांची ध्यानस्थ अवस्था होती तोपर्यंत त्यांच्या शरीराचा उजव्या पुरुष भागामधून असंख्य ज्योती ह्या बाहेर पडलेल्या आहेत. जोपर्यंत ते ध्यानस्थ बसलेले होते तोपर्यंत त्यांच्या शरीरामधून असंख्य कोट्यावधी दिव्य ज्योती ह्या बाहेरच पडत होत्या आणि बराच वेळ बसले होते ते. श्री दिव्य तेजस्वी असंख्य ज्योतींच्या पासून वेगवेगळे महाभयंकर रोग जंतू निर्माण झालेले आहेत. त्याच्यात ज्योती बाहेर पडत होत्या पुरुष बाजूकडून. त्या प्रत्येक ज्योतीपासून असंख्य कोट्यावधी रोगजंतू, सूक्ष्म स्वरूपात रोगजंतू निर्माण होत होते. तो प्रत्येक एका ज्योतीच्या पासून अनेक असंख्य महाभयंकर आजाराचे, रोगांचे सूक्ष्म रोगजंतू निर्माण झालेले आहेत. प्रत्येक ज्योतीपासून महाभयंकर आजाराचे ते सूक्ष्मजीव निर्माण झाले. त्या प्रत्येक ज्योतीपासून असंख्य कोट्यावधी परत निर्माण होत राहिलेले आहेत. कोट्यावधी रोगजंतू निर्माण होत होते, एकामधून एक, एकामधून एक, एकामधून एक, एका वेळेस कोट्यावधी बाहेर पडत होते. दिव्य तेजस्वी असंख्य ज्योतींच्या पासून सर्व प्रकारचे असंख्य कोट्यावधी रोगजंतू, वेगवेगळे आजार, रोगासाठी असंख्य कोट्यावधी सर्व भयानक रोगाचे, भयानक रोग आजार निर्माण करून सर्वत्र रोगराई पसरवणारे सूक्ष्म रोगजंतू निर्माण झालेले आहेत. असंख्य कोट्यावधी रोगजंतू, महाभयंकर आजाराचे रोगजंतू निर्माण झालेले आहेत. म्हणजे तुम्ही ते एडस म्हणा, हे म्हणा, काय काय होते ना, सगळे त्यावेळेस निर्माण झालेले आहेत. आता काय नाही झालेलं. हे रोगजंतू सूक्ष्म रोगजंतू असून आपल्या डोळ्यांनी दिसत नाहीत. हे जे सूक्ष्म रोगजंतू आहेत वातावरणात मिसळलेले आहेत, पण आपल्याला दिसत नाहीत. ते आहेत आज देखील, तेव्हा निर्माण झालेले आहेत. फक्त त्यांना ऑर्डर मिळाली की ते काम चालू करतात. म्हणजे त्यांना ऑर्डर मिळाली कोरोनाचा आजार पसरावा, जो त्यांना ऑर्डर येईल तोपर्यंत ते हलत नाहीत, वातावरणात आहेत आणि ब्रह्मांडाचा शेवट होईपर्यंत असणार आहेत. ते फक्त पहिल्यांदा निर्माण झाल्यात, परत होणार नाही. स्त्री मानव शरीर हे ध्यानस्थ बसून होते व पुरुष बाजू आहे त्यांच्या शरीरामधून असंख्य कोट्यावधी ज्योती
बाहेर पडत होत्या, त्या सर्व ज्योती ब्रह्मांडामधील सर्वत्र असणाऱ्या वातावरणामध्ये मिसळून त्यात सामील होऊन वातावरणामधून ब्रह्मांडामधील सर्व 34 पृथ्वीवर येऊन थांबत होत्या. त्या असंख्य कोट्यवधी रोगजंतू असणाऱ्या ज्योती वातावरणात मिसळून आज संपूर्ण ब्रह्मांडात म्हणजे ब्रह्मांडातल्या 34 पृथ्वीवर वातावरणामधून त्या पसरत होत्या ते रोगजंतू, आणि त्या पृथ्वीवर जाऊन थांबत होत्या. प्रत्येक पृथ्वीवर सर्व पृथ्वीवरील डोंगरावर त्या ज्योती येऊन थांबल्या, नाही का? प्रत्येक पृथ्वीच्या सूर्यावर त्या ज्योती येऊन थांबल्या. नंतर त्या प्रत्येक ज्योतीपासून पृथ्वीवर सर्व प्रकारचे महाभयंकर सूक्ष्म रोगजंतू निर्माण झालेले आहेत. म्हणजे प्रत्येक पृथ्वीच्या डोंगरावर सूक्ष्म महाभयंकर रोगजंतू निर्माण झालेले आहेत. तेथील चंद्राच्या वरून वातावरणामध्ये मिसळून संपूर्ण वातावरणामध्ये तसेच पृथ्वीवर त्या प्रत्येक एका ज्योतीपासून कोट्यावधी असंख्य सर्व प्रकारचे आजार निर्माण करणारे सर्व आजारांचे रोगांचे सूक्ष्म रोगजंतू निर्माण झालेले आहेत. ते रोगजंतू चंद्रावरून सगळीकडे ते हे झालेले आहेत, पसरलेले आहेत. तो ब्रह्मांडामधील सर्वत्र असणाऱ्या वातावरणामध्ये मिसळून ब्रह्मांडामध्ये सर्वत्र सर्व आजारांचे रोगाचे कोट्यावधी सूक्ष्म रोगजंतू वावरू लागले आहेत. कोट्यावधी रोगजंतू ते वातावरणातून वावरत आहेत प्रत्येक पृथ्वीवर. वातावरणामधून, हवेमधून, प्राणवायूमधून सर्वत्र वावरत थांबून राहिलेले आहेत. वातावरणामधून हवा असते ना, हवेमधून प्राणवायू आपण नाकाने जो श्वास घेतो त्याच्यामधून हे रोगजंतू आपल्या शरीरात पसरतात, नाही का? आपण श्वास घेतो त्या प्राणवायूमधून हे रोगजंतू शरीरात प्रवेश करतात. ब्रह्मांडामधील प्रत्येक पृथ्वीवरील सर्व प्रकारचे पशु, पक्षी, प्राणी, इतर सर्व प्राणी, सर्व जीवसृष्टी यांच्या शरीरामध्ये श्वासाद्वारे अथवा कशाही प्रकारे त्यांच्या शरीरामध्ये प्रवेश करू लागले. म्हणजे ब्रह्मांडातले पशु, पक्षी, प्राणी, सूक्ष्म जीव, जंतू, मानव यांच्या शरीरात नाकावाटे म्हणजे नाही का श्वास घेतो आपण त्याच्या वाटे किंवा इतर कसंही म्हणजे तुम्हाला जखम झालेले असतात, त्या जखमेमधून ते आतमध्ये प्रवेश करू लागले. व सर्व पशु, पक्षी, प्राणी, सर्व जीवसृष्टी प्राणी यांना या रोगजंतूमुळे वेगवेगळे आजार, रोग होऊ लागले. त्याच्यामुळे सगळ्यांना रोग व्हायला लागले. तसेच या रोगजंतूमुळे सर्व प्रकारच्या जीवांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार होऊ लागले. त्याच्यामुळं काय झालं, पशु, पक्षी, प्राणी, मानव यांना सगळे वेगवेगळे आजार, रोग व्हायला लागले, महाभयंकर रोग. ज्या पशु, पक्षी, प्राणी यांना या रोगजंतूमुळे रोग आजार होत होता ते सर्वजण त्या रोगजंतूमुळे मृत्यू पावत होते. ते पशु, पक्षी, प्राणी यांना जो रोग होत होता या जंतूमुळं त्यांना आजार होऊन ते मरत होते, मृत्यू होत होते. ते त्यांचे शरीर मृत्यू पावत होते, त्यांचं शरीर मरत होतं, मृत्यू पावत होतं. तसेच अनेक सर्व प्रकारच्या वनस्पती आहेत, झाडं झुडपं, मोठमोठे वृक्ष, वनस्पती, झाडे झुडपे यांना तसेच त्या झाडांना, त्यांच्या फळांना, फुलांना देखील या रोगजंतूमुळे रोग, कीड निर्माण होत आहे. या वनस्पती आहेत, त्यांना फळं येतात, फुलं येतात, पानं येतात, त्यांना पण या रोगजंतूमुळे वेगवेगळ्या प्रकारची कीड लागते. या रोगजंतूमुळे वनस्पती यांची फळे यांना देखील वेगवेगळ्या प्रकारचे रोग होत आहेत. या रोगजंतूमुळं त्या फळांना देखील वेगवेगळ्या प्रकारचे रोग होत आहेत. त्या रोगजंतूमुळे ब्रह्मांडामधील संपूर्ण वातावरणामध्ये महाभयंकर सूक्ष्म रोगजंतू हे आजपर्यंत कायमस्वरूपी वावरत राहिलेले आहेत. जेव्हा त्यांनी निर्माण केलेलं आहे, ब्रह्मांड निर्माण होताना
तेव्हापासून आजपर्यंत हे रोगजंतू वातावरणामध्ये वावरत आहेत. ब्रह्मांड नष्ट होईपर्यंत वावरतच राहणार आहेत. शेवटपर्यंत ते वावरत राहणार आहेत. यात सूक्ष्म जीव जंतूची निर्मिती करूनच ठेवलेले आहे. सुरुवातीलाच या सूक्ष्म जीव जंतूची निर्मिती करून ठेवलेली आहे. म्हणजे सुरुवातीलाच या शक्तींनी या रोगजंतूची निर्मिती करून ठेवलेली आहे. ब्रह्मांडामध्ये जशी परिस्थिती, वातावरण, वेळ निर्माण होत असते, वातावरण जसं निर्मिती होईल, जशी वेळ येईल, परिस्थिती जशी असेल, त्यांना जेव्हा आवश्यकता वाटते की आता लोकसंख्या जास्त झाली, बाबा कुठला तरी आजार मोठा काढला पाहिजे, म्हणजे जेव्हा त्यांना आवश्यकता वाटेल तेव्हा एक सूक्ष्म रोगजंतू आपले कार्य सुरू करीत असतात. नाही का, लोकसंख्या वाढली म्हणजे नाही का प्रमाणाच्या बाहेर झालंय आता सगळं, मग ते रोगजंतूंना आर्डर वाटतात, चला तुमचं काम चालू करा. मग ब्रह्मांडामध्ये जशी परिस्थिती, वातावरण, वेळ निर्माण होत असते, त्यांना जेव्हा आवश्यकता वाटत असते तेव्हा एक सूक्ष्म रोगजंतू आपले कार्य सुरू करीत असतात. जेव्हा आवश्यकता वाटल तेव्हा ते आपलं कार्य सुरू करतात. दरवेळेस अचानकपणे नवनवीन महाभयंकर रोग, आजार एक सूक्ष्म जीवजंतू निर्माण करून अचानकपणे नाही का, नवीन महाभयंकर रोगजंतू, आजार एक सूक्ष्म जीवजंतू रोग निर्माण करून हजारो कोट्यवधी जीवांची त्यांच्या शरीराचा बळी घेतात. अचानक एक रोगजंतू निर्माण होतात, त्यांना आढळ आले की ते रोगजंतू आपलं कार्य चालू करतात आणि हजारो कोट्यवधी लोक त्या महाभयंकर आजारात मृत्यू पावतात. त्यांचं शरीर मृत्यू पावतं. हे जीव मृत्यू होत असतात. एका महाभयंकर आजाराचे औषध, इलाज निर्माण झाल्यास त्या आजारापेक्षा अजून दुसरा महाभयंकर आजार जीवसृष्टीच निर्माण करतात. म्हणजे आता एखाद्या महाभयंकर आजार, रोग ह्याच्यावर औषध निर्माण केलं या शास्त्रज्ञांनी, आता करोना, त्याच्यावर आजार औषध निर्माण केलं, बरोबर आहे ना, किंवा हे काय करतात, त्याच्यापेक्षा अजून महाभयंकर दुसरा आजार निर्माण करून चालू करतात. ते वातावरणामध्ये आहेतच, फक्त त्यांना ऑर्डर मिळाली आता करोनापेक्षा मोठा आजार झाला पाहिजे ना बाबा, किंवा त्यांनी ऑर्डर केली की लगेच त्यांचं कार्य चालू होतं. म्हणजे एक आजारावर औषध मिळालं की त्याच्यापेक्षा दुसरा अजून मोठा आजार निर्माण करतात. ब्रह्मांड असेपर्यंत भयंकर आजार, रोगराई निर्माण होत राहणार आहे. महाभयंकर आजार, रोगराई निर्माण होतच राहणार आहे. हे सूक्ष्म जीवजंतू आपले कार्य करीत राहणार, करीत थांबणारच आहेत. म्हणजे आपलं कार्य करीतच राहणार, ते थांबलेलेच आहेत वातावरणामध्ये. स्त्री अर्धे शरीर पुरुष व अर्धे शरीर स्त्री असे रूप असणारे स्त्री मानव यांची ध्यानस्थ अवस्था पूर्ण झाल्यानंतर त्यांनी तेथे बराच काळपर्यंत तांडव नृत्य केलेलं आहे. ते अर्ध शरीर पुरुष, अर्ध शरीर स्त्री यांची ध्यानस्थ अवस्था पूर्ण झाली. म्हणजे ते अर्ध्या शरीरामधून रोगजंतू बाहेर पडत होते ना सूक्ष्म, त्यांची ध्यानस्थ अवस्था पूर्ण झाल्यावर ते रोगजंतू पडायचे थांबले. नंतर त्यांनी तेथे बराच काळपर्यंत तांडव नृत्य केलेले आहे. मग त्या ठिकाणी त्यांनी बराच काळ काय केलं, तांडव नृत्य केलं. व तेथे त्यांनी काही शुद्ध मराठी व संस्कृत भाषामध्ये श्लोक म्हटलेले आहेत. त्यानंतर तेथे त्यांनी शुद्ध मराठी व संस्कृत भाषेमध्ये काही श्लोक म्हटलेले, त्यांनी शुद्ध मराठी व संस्कृत भाषेमध्ये श्लोक म्हटलेले आहेत. थांबूया आता आपण.
श्रीनाथेश्वर प्रसन्न